Good morning, dear student. In last video, we see the trapezium and isosceles trapezium. Now, in this video, we see the practice set 5.4. Only example number first. Okay. Now, the example number first is in quadrilateral IJKL. Side IJ is parallel to side KL. Angle I is equal to 108 degree. Angle K is equal to 53 degree. Then find the measure of angle J and angle K. Angle J and angle L. तुम्हाला काय करावं लागेल, क्वाड्रिलॅटरलची जो क्वाड्रिलॅटरल आय जे के एल आहे त्याची फिगर ड्रॉ केली मी. मग आता हा जो आहे हा काय आहे, क्वाड्रिलॅटरल आय जे के एल. आता याच्यामध्ये अँगल आयचं मेजरमेंट दिलंय किती, 108 डिग्री, म्हणजे ह्या अँगलचं मेजरमेंट. नेक्स्ट अँगल केचं दिलंय किती, दिलंय याचं 53 डिग्री. मग इन क्वाड्रिलॅटरल आय जे के एल साईड आय जे, ही जी साईड आहे आय जे आणि साईड के एल ह्या काय आहे, पॅरलल, हे गिव्हन आहे. आणि ऑन ट्रान्सव्हर्सल जे के, ह्या दोन लाईन जर पॅरलल आहे आणि ही जर ट्रान्सव्हर्सल आहे, तर अँगल के आणि अँगल जे हे दोघं अँगल काय येतील, इंटेरियर अँगल. आणि आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये शिकलोय की इंटेरियर अँगल थेरम काय आहे, तर इंटेरियर अँगलची सम किती असते, 180 डिग्री. मग अँगल के आणि अँगल जे ची सम किती येणार आहे, 180 डिग्री. म्हणजे असेल तुमचं अँगल के प्लस अँगल जे इज इक्वल टू 180 डिग्री. त्याच्यात तुमच्याकडे अँगल के चं मेजरमेंट आहे किती येते, अँगल के चं मेजरमेंट 53 डिग्री. मग तेव्हा तुम्ही अँगल के 53 टाकले व्हॅल्यू, त्याच्यावरनं तुम्हाला अँगल जे मिळेल 180 मायनस 53, म्हणजे तुमचा अँगल जे येईल 127 डिग्री. ओके. नेक्स्ट ऑन ट्रान्सव्हर्सल आयल. आता इथे जर ही ट्रान्सव्हर्सल आयल घेतली, ह्या दोघं लाईन पॅरलल आहे आणि ही जर ट्रान्सव्हर्सल आयल जर तुम्ही आयल ट्रान्सव्हर्सल घेतली, तर हे दोघं अँगल परत काय येतील, तुमचे अँगल आय आणि अँगल एल हे काय येतील, इंटेरियर अँगल. मग परत इंटेरियर अँगल थेरम जर अप्लाय केला, तर अँगल आय प्लस अँगल एल इज इक्वल टू किती, 180 डिग्री. मग तुमच्याकडे त्यातला अँगल आयचं मेजरमेंट आहे 108 डिग्री. मग जेव्हा 108 प्लस अँगल एल इज इक्वल टू 180 डिग्री. मग 108 हा प्लस आहे, तिकडे जाताना काय होईल, मायनस. मग तुमचा अँगल एलचं मेजरमेंट येईल 180 मायनस 108 इज इक्वल टू 72 डिग्री. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल आहे इन क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी. साइड बी सी इज पॅरलल टू साइड ए डी. साइड ए बी इज कॉन्ग्रुएंट टू साइड डी सी. If angle A is equal to 72 degree, then find the measure of angle B and angle D. आता फर्स्ट अँड सेकंड एक्झाम्पल मी सांगणार आहे, थर्ड जे एक्झाम्पल आहे ते तुम्ही सॉल्व्ह करायचे. आता बघा, तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्यांदा क्वाड्रिलॅटरल जो एबीसीडी दिलाय त्याची फिगर ड्रॉ करावं लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला सेगमेंट बीसी आणि सेगमेंट एडी काय दिली, पॅरलल दिलेली. ओके. क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी हा जो आहे त्याच्यामध्ये साईड बीसी ही साईड आणि साईड कुठली एडी ह्या काय आहेत, पॅरलल गिव्हन आहे. मग सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट सी डी, हे पण काय दिले त्यांनी, कॉन्ग्रुएंट. ही जी सेगमेंट ए बी आणि सेगमेंट सी डी ह्या दोघं सेगमेंट काय दिलाय, कॉन्ग्रुएंट दिलाय. मग ह्या दोन सेगमेंट ज्या नॉन पॅरलल साईड कॉन्ग्रुएंट आहे आणि टू साइड्स पॅरलल आहे, तर मग हा कुठला ट्रापेझियम येईल, क्वाड्रिलॅटरल एबीसीडी हा आयसोस्केल ट्रापेझियम येईल. आयसोस्केल ट्रापेझियमचे बेस अँगल काय असतात, कॉन्ग्रुएंट. मग बेस अँगल कुठला, अँगल डी आणि अँगल ए हे काय येतील, कॉन्ग्रुएंट. मग जेवढं अँगल एचं मेजरमेंट आहे तेवढंच अँगल डीचं येणार आहे. जर अँगल ए तुमचा 72 डिग्रीचा आहे, तर अँगल डी पण किती येणार आहे तुमचा, 72 डिग्रीचा. याच्यावरनं तुम्हाला अँगल डी मिळाला. आता अँगल बी काढायचा आहे. मग बघा, जेव्हा सेगमेंट एडी इज पॅरलल टू सेगमेंट बीसी, जशी फिगर तुम्हाला गिव्हन आहे की सेगमेंट एबी आणि सेगमेंट बीसी ही पॅरलल आहे. तुम्ही जर ही फिगर ड्रॉ करत आहात, याच्यामध्ये याला नाव देता ए बी, त्याच्यानंतर हा सी आणि डी. मग तुम्हाला गिव्हन काय आहे, एडी ही सेगमेंट आणि ही जी सेगमेंट बीसी या दोघं पॅरलल आहे, या दोघं पॅरलल आहे. आणि जर तुमची ही ट्रान्सव्हर्सल आहे, ह्या दोघं लाईन पॅरलल आणि ही जर ट्रान्सव्हर्सल असेल, तर अँगल ए आणि अँगल बी हे अगेन काय येतील, तुमचे इंटेरियर अँगल. मग त्याच्यावरनं तुम्हाला अँगल एचं मेजरमेंट 72 डिग्री आलंय तुमचं, त्याच्यावरनं तुम्हाला अँगल बीचं मेजरमेंट काढता येईल. कारण हे दोघं, या दोन लाईन पॅरलल आहे, ही ट्रान्सव्हर्सल आहे. तर इंटेरियर अँगल थेरम अप्लाय जर केला, तर ह्या दोघं अँगल ए आणि अँगल बी ची सम किती येणार आहे, 180 डिग्री. म्हणजे तुमचा अँगल ए
प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल एचं मेजरमेंट किती आहे 72 प्लस अँगल बी इज इक्वल टू 180. मग तुम्ही काय करणार अँगल बी ॲज इट इज ठेवणार. हा जो 72 आहे तो त्या साईडला घेऊन गेल्यावर काय होणार मायनस, म्हणजे तुमचं येणार 180 मायनस 72 इज इक्वल टू काय येणार तुमचा अँगल बी येणार तुमचा 108 डिग्री. ओके, हे झाले फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल हे तुम्ही सॉल्व्ह करायचंय. नंतर दिलाय त्यांनी थेरम ऑफ मिड पॉइंट्स ऑफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल. स्टेटमेंट बघा, द सेगमेंट जॉइनिंग मिड पॉइंट्स ऑफ एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इज पॅरलल टू थर्ड साइड अँड हाफ ऑफ इट. ओके, दिस इज द स्टेटमेंट ऑफ मिड पॉइंट्स ऑफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल थेरम. मग आता हा जो थेरम आहे याच्या डिपेंड्स काय आहेत तुम्हाला एक्झाम्पल आहे प्रॅक्टिस सेट 5.5 मध्ये. मग आता तुम्हाला फर्स्ट काय करावं लागेल गिव्हन राईट करावं लागेल. मग बघा गिव्हन काय इन अ ट्रायंगल ABC. आता स्टेटमेंट काय द सेगमेंट जॉइनिंग मिड पॉइंट्स ऑफ एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल. मग त्याच्यासाठी तुम्हाला एक ट्रायंगल लागणार आहे. मग इन अ ट्रायंगल ABC. मग आता त्या ट्रायंगलला काय पाहिजे एक मिड पॉइंट. मग पॉइंट P इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB अँड Q इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AC. व फिगरमध्ये दिलंय बघा P आणि Q हे काय झालेत मिड पॉइंट झाले. P हा मिड पॉइंट झाला साइड ABचा आणि Q हा मिड पॉइंट झाला साइड ACचा. ओके, मग आता काय स्टेटमेंट त्याच्या स्टेटमेंट प्रूव्ह काय करायचंय तुम्हाला की द सेगमेंट जॉइनिंग मिड पॉइंट्स ऑफ एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल. इथपर्यंत तुमचं गिव्हन आहे का P आणि Q हे मिड पॉइंट झाले टू साइड्सचे. ओके, इज पॅरलल टू द थर्ड साइड. आता ती जी सेगमेंट जॉईन केली त्या मिड पॉइंटनी कुठली सेगमेंट आहे PQ. ही कुठल्या साईडला थर्ड साईडला पॅरलल आहे म्हणजे कुठल्या BCला पॅरलल आहे. नंतर काय आहे अँड हाफ ऑफ इट म्हणजे काय की जी तुम्ही मिड पॉइंट ड्रॉ करताय दोघं साईडला ट्रायंगलच्या टू साईड्सला मिड पॉइंट ड्रॉ करताय त्या मिड पॉइंटनी तुमची जी सेगमेंट ते मिड पॉइंट जॉईन केल्याने तुम्हाला जी सेगमेंट मिळते ती सेगमेंट ट्रायंगलच्या थर्ड साईडला पॅरलल असते आणि तिच्या काय असते ती हाफ असते. म्हणजे PQ इज इक्वल टू 1/2 टाइम्स BC. म्हणजे PQ ही काय असणार आहे BCच्या हाफ असणार आहे. जर समजा PQ हे डिस्टन्स जर 7 असेल PQ हे डिस्टन्स जर 7 असेल तर BCचं डिस्टन्स किती येणार आहे ते 1/2 इंटू BC. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल त्याचा हाफ. ओके, मग त्याच्यासाठी काय लागणार आहे कन्स्ट्रक्शन. तर कन्स्ट्रक्शन बघा काय आहे प्रोड्यूस सेगमेंट PQ अप टू R सच दॅट PQ इज इक्वल टू QR. आता तुम्हाला काय करायचं आहे की PQ ही जी सेगमेंट तुम्ही जॉईन केली ही पुढे वाढवायची आहे आणि त्याच्यावर R हा पॉइंट असा घ्यायचा आहे की QR आणि PQ हे PQ जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच डिस्टन्स काय पाहिजे QR एवढं काय करायचे कन्स्ट्रक्शन करायचं आणि नंतर R आणि C हे जे पॉइंट्स आहे ते जॉईन करायचे एक सेगमेंट ड्रॉ करायची की ड्रॉ सेगमेंट RC. मग ही जी सेगमेंट ड्रॉ केल्याने तुम्हाला दोन ट्रायंगल मिळाले. ट्रायंगल कुठला ट्रायंगल हा फर्स्ट ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल CQR. ओके, मग आता काय करावं लागेल तुम्हाला पहिल्यांदा ते ट्रायंगल काय दाखवायला लागतील कॉन्ग्रुएंट. बघा मग आता त्याच्यामध्ये ह्या दोन ट्रायंगलमध्ये ट्रायंगल APQ आणि ट्रायंगल CQR ह्या ज्या दोन ट्रायंगल्समध्ये काय काय गिव्हन आहेत काय काय कॉन्ग्रुएंट आहेत बघा. सेगमेंट PQ इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट QR हे काय आहेत कन्स्ट्रक्शन बरोबर. नंतर AQ आणि QC ह्या दोघं सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट आहे हे गिव्हन आहे बरोबर. सेगमेंट AQ इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट QC हे काय आहे गिव्हन. नेक्स्ट मग आता अँगल AQP हा जो अँगल आहे हा अँगल हा जो अँगल आहे आणि हा अँगल हे दोघं अँगल काय झाले व्हर्टिकली अपोजिट अँगल अँड वी नो दॅट द व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे जेवढं अँगल AQPचं मेजरमेंट आहे तेवढंच अँगल CQRचं पण मेजरमेंट आहे. देअरफोर ट्रायंगल AQP आता तुम्हाला दोन साइड्स कॉन्ग्रुएंट मिळाल्या आणि एक अँगल कॉन्ग्रुएंट मिळाला. देअरफोर triangle AQP is congruent to triangle CQR by using side angle side
टेस्ट ह्या साईड अँगल साईड टेस्टने हे दोन ट्रायंगल्स काय आले तुमचे कॉन्ग्रुएंट. मग जर ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे तर त्याचे करस्पॉन्डिंग अँगल आणि करस्पॉन्डिंग साईड पण काय येतील कॉन्ग्रुएंट. मग अँगल PAQ इज कॉन्ग्रुएंट टू अँगल RCQ आणि रिझन काय येणार आहे त्याचा करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. सिमिलरली सेगमेंट AP इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट CR. त्याच्यामुळेच तुमचं काय की ज्या सेगमेंट AP आणि सेगमेंट CR ह्या ट्रायंगलच्या ज्या साईड्स आहेत त्या पण काय येतील तुमच्या कॉन्ग्रुएंट. रिझन काय येणार आहे त्याचं करस्पॉन्डिंग साईड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. मग आता फर्स्ट आणि सेकंड मध्ये बघा लाईन AB इज पॅरलल टू लाईन CR. ह्या ज्या तो गिव्हन आहे की बघा लाईन AB पॅरलल टू लाईन CR काय अल्टरनेट अँगल टेस्टने फ्रॉम फर्स्ट वर्ण अँगल PAQ आणि अँगल RCQ. आता हे दोघं काय आहेत झेड शेप मध्ये अँगल आहेत, अल्टरनेट अँगल आहेत. मग त्याच्यामुळे ह्या ज्या लाईन AB आणि लाईन CR ह्या काय येतील तुमच्या पॅरलल बाय युजिंग अल्टरनेट अँगल टेस्ट. आणि सेकंड वर्ण बघा तुम्ही काय राईट करू शकता सेगमेंट AP इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट CR. बरोबर. मग बघा सेगमेंट AP इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट PB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट CR अँड सेगमेंट PB इज पॅरलल टू सेगमेंट CR. आता अपोजिट साइड AP ची अपोजिट साइड कुठली आहे AP आणि PB कॉन्ग्रुएंट आल्यानंतर CR ह्या पण काय आल्यात कॉन्ग्रुएंट. AP आणि CR ह्या अपोजिट साइड झाल्या. सेगमेंट PB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट CR. PB आणि CR ह्या काय झाल्या अपोजिट साइड. मग अपोजिट साइड जर पॅरलल आहे अपोजिट साइड पॅरलल आहे क्वाड्रिलॅटरलच्या मग तो क्वाड्रिलॅटरल काय असणार आहे तुमचा पॅरलेलोग्राम. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल PBCR हा काय आला तुमचा पॅरलेलोग्राम. मग हा पॅरलेलोग्राम आहेत म्हणून त्याच्या अपोजिट साइड्स काय येतील कॉन्ग्रुएंट. देअरफॉर सेगमेंट PQ इज पॅरलल टू सेगमेंट BC अँड PR इज इक्वल टू BC. अपोजिट साइड्स काय येतील पॅरलल. मग PQ इज इक्वल टू 1/2 PR हे काय आहे तुमचं कन्स्ट्रक्शन. पण तुमच्याकडे PR इज इक्वल टू काय आहे BC. मग देअरफॉर PQ इज इक्वल टू 1/2 BC. इथे काय टाकले PR ची व्हॅल्यू BC आणि मग हेच तुम्हाला राईट बरोबर PQ इज इक्वल टू 1/2 BC म्हणजेच काय तुमचं कशावरनं घेतलंय तुम्ही कारण तुमचे PR इज इक्वल टू BC आणि हेच तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. आता नंतरचं थेरम आहे कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थेरम. याचं स्टेटमेंट बघा इफ अ लाईन ड्रॉन थ्रू द मिड पॉइंट ऑफ वन साइड ऑफ अ ट्रायंगल अँड पॅरलल टू द अदर साइड देन इट बायसेक्ट द थर्ड साइड. आता हा जो थेरम दिलेला आहे याचं फक्त गिव्हन आहे टू प्रूव्ह आहे आणि कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. प्रूफ जो आहे तो तुम्ही राईट करायचा आहे. या कन्स्ट्रक्शनचा गिव्हनचा यूज करून प्रूफ राईट करायचा आहे. हा होमवर्क आहे तुम्हाला. मागच्या थेरम कसा प्रूव्ह केलाय ते बघायचा आहे आणि हा जो प्रूफ आहे तो नोटबुकमध्ये राईट करायचा आहे. हे जे बघा त्यांनी हिंट्स पण दिली आहे का यूज द कन्स्ट्रक्शन अँड लाईन यल इज पॅरलल टू सेगमेंट BC विच इज गिव्हन. प्रूव्ह ट्रायंगल ADE इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल CFE अँड कम्प्लीट द प्रूफ. स्टेटमेंटवरनं तुम्ही गिव्हन राईट करणार. कन्स्ट्रक्शन काय लागणार आहे ते दिलेलं आहे त्याच्यावरनं फक्त प्रूफ राईट करायचं आहे. स्टेटमेंट काय एकदा बघा इफ अ लाईन ड्रॉन थ्रू अ मिड पॉइंट ऑफ वन साइड ऑफ अ ट्रायंगल अँड पॅरलल टू द अदर साइड देन इट बायसेक्ट द थर्ड साइड. आता हा काय आहे कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थेरम. नंतर एक्झाम्पल दिले बघा सॉल्ड एक्झाम्पल. फर्स्ट point E and F are midpoint of segment AB and segment AC. F आणि E हे काय आहेत मिड पॉइंट आहे सेगमेंट AB आणि सेगमेंट AC चे ऑफ ट्रायंगल ABC. कुठल्या ट्रायंगलचे ABC. EF इज इक्वल टू 5.6. त्यांनी E आणि F सेगमेंटची लेंथ दिली किती 5.6. देन फाइंड द लेंथ ऑफ BC. मग आता काय वापरणार तुम्ही मिड पॉइंट थेरम. बघा in triangle ABC point E and F are midpoints of side AB and AC respectively. मग तुमचा midpoint theorem काय सांगतो the segment joining midpoints of any two sides of a triangle is parallel to third side. आता इथे कुठले E आणि F हे काय झाले midpoint. त्यांनी जॉईन केलेली सेगमेंट कुठली EF बरोबर. ही कुठल्या थर्ड नंबरच्या ट्रायंगलच्या थर्ड नंबरच्या साईडला पॅरलल आहे कुठल्या BC ला. असं जर असेल तर
ती काय असते, ती जी सेगमेंट आहे ती त्या थर्ड साईडच्या काय असते, हाफ असते. बरोबर. मग आता EF इज इक्वल टू 1/2 टाइम्स द BC. मग EF ची व्हॅल्यू आहे 5.6. 1/2 ॲज इट इज तुम्हाला फाइंड आउट करायचे BC ॲज इट इज. तो BC तिथेच राहणार. हा 1/2 हा 2 डिव्हाइड आहे, तिकडे जाताना मल्टिप्लाय होईल, म्हणजे आन्सर येईल BC काय येईल तुमचा 5.6 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 11.2. हे आन्सर येणार आहे तुमचं BC ची लेंथ. नेक्स्ट आहे प्रॅक्टिस सेट 5.5. त्यातलं फक्त एक्झाम्पल नंबर फर्स्ट घेणार आहे. रिमेनिंग प्रॅक्टिस सेट काय असेल तुमचा होमवर्क. मग आता बघा, इन अ फिगर 5.38 point X, Y and Z are the midpoints of side side BC and side AC of triangle ABC respectively. AB is equal to 5 centimeter, AC is equal to 9 centimeter and BC is equal to 11 centimeter. Find the length of XY, YZ and XZ. बरोबर. आता काय अप्लाय करणार तुम्ही इथे, मिड पॉइंट थेरम. मग बघा, इन ट्रायंगल ABC तुम्हाला काय दिलेले, X, Y आणि Z हे काय झालेत, मिड पॉइंट. आता तुम्ही जर X आणि AB चा मिड पॉइंट आहे X आणि BC चा मिड पॉइंट आहे Y, त्यांनी जॉईन केलेली सेगमेंट कुठली आहे, XY. ही कुठल्या थर्ड नंबरच्या साईडला पॅरलल आहे. मग रिमेनिंग साईड कुठली उरली तुमची, AC. मग XY ची जी लेंथ आहे ती कशाच्या हाफ येणार आहे, एसीच्या हाफ येणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही साईड AC आणि साईड BC घेतली, तर एसीचा मिड पॉइंट काय आहे, Z आणि BCचा मिड पॉइंट काय आहे, Y. मग त्या दोघांनी जॉईन केलेली सेगमेंट कुठली, Y आणि Z. मग ही जी सेगमेंट आहे ही थर्ड नंबरच्या साईडला पॅरलल आहे, कुठल्या, AB ला पॅरलल आहे. बरोबर, साईड AB ला पॅरलल आहे. मग आता YZ ची जी लेंथ आहे ती ABच्या हाफ असणार आहे. सिमिलरली XZ ची जी लेंथ आहे ती कशाला, BCच्या हाफ असणार आहे. बरोबर. मग इन ट्रायंगल ABC X, Y अँड Z कसं राईट करणार तुम्ही, इन ट्रायंगल ABC X, Y अँड Z आर द मिड पॉइंट्स ऑफ साइड AB, BC अँड AC रिस्पेक्टिव्हली. हे काय आहे तुमचं गिव्हन आहे, ऍज इट इज आन्सर मध्ये असं एवढं राईट करायचं, त्याला रिझन द्यायचं गिव्हन. नंतर बघा, XZ कुठली साईड घेतली, पहिल्यांदा मी XZ ही कशाला पॅरलल आहे, BC ला. मग XZ इज इक्वल टू 1/2 टाइम्स द BC. ज्या साईडला ती पॅरलल आहे तिच्या काय असेल ते हाफ असेल. मग हा काय झाला, मिड पॉइंट थेरम. तुम्हाला BC ची लेंथ किती दिली त्यांनी, 11 सेंटीमीटर. तर XZ त्याच्या हाफ येणार, म्हणजे किती येईल, XZ 5.5. बरोबर. XZ आला तुमचा 5.5 सेंटीमीटर. सिमिलरली आता तुम्हाला XY फाइंड आउट करायचा आहे. XY कशाला पॅरलल आहे, AC ला. मग XY इज इक्वल टू काय येईल, 1/2 AC. मग AC ची लेंथ जर 9 सेंटीमीटर असेल तर XY ची लेंथ किती येणार आहे तुमची, 4.5 सेंटीमीटर. परत काय येणार आहे तुमचा रिझन, मिड पॉइंट थेरम. नेक्स्ट काय, थर्ड YZ. आता जी सेगमेंट YZ आहे ही कशाला पॅरलल आहे, AB ला. मग YZ इज पॅरलल टू AB, राईट. मग YZ इज इक्वल टू काय येईल तुमचं, 1/2 AB, मिड पॉइंट थेरम. मग जर AB ची लेंथ जर 5 सेंटीमीटर असेल तर YZ त्याचा हाफ म्हणजे किती येणार आहे, YZ 2.5 सेंटीमीटर. ओके, अशा या मेथडने सॉल्व्ह करायचे. नेक्स्ट राहिलेले एक्झाम्पल नंबर सेकंड, थर्ड आणि फोर्थ काय करायचे, ट्राय करायचे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर 6 स्टार्ट करू. नंतरच्या ज्या ऍक्टिव्हिटी आणि ऍडिशनल इन्फॉर्मेशन जी आहेत ह्या चॅप्टरची, तो पार्ट काय केलेला आहे त्यांनी, स्किप केलेला आहे. आणि प्रॉब्लेम सेट पण तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह करायला सुरुवात करायची आहे. ओके, थँक्यू.